आज बनवूया मशरूम मसाला। चला, मशरूम छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, आता बारीक कापून घ्यायचे। मशरूम बारीक कापून झालेत, आता आपण मॅरिनेट करूया। चला, मीठ, लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, धना पावडर। आता हे मिक्स करून घ्यायचं। बघा, मसाले छान कोट झालेले आहेत। आता यात घालूया दही। आणि छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स 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 मिक्स। आता हे बाजूला ठेवून देऊया अर्ध्या तासासाठी। तोपर्यंत एक कांदा कापून घ्यायचा, लसूण आणि आलं ठेचून घेऊयात। कांदा उभा चिरायचा, कांदा उभा चिरून घ्यायचा। ऑलरेडी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे मॅरिनेट करताना, त्याच्यामुळे लसूण थोडा घालायचा, नाहीतर खूप उग्र फ्लेवर येऊ शकतो। हे अद्रक, अगदी 1 इंच अद्रक घेतलंय मी। आता फोडणीसाठी कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये मी घालणार आहे 5 लवंग, 5 ब्लॅक पेपर काळी मिरी, 1 दालचिन्याचा तुकडा आणि 1 हिरवी विलायची, 1 तमालपत्र। त्याचप्रमाणे कढीपत्त्याची 10-12 पानं घालायची आणि क्रश केलेलं आलं आणि लसूण घालायचा। यात आपण घालूया उभा चिरलेला कांदा।
आता यात घालूया मॅरिनेट केलेलं हे मशरूम. सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं छान मंद गॅस करून हे मशरूम शिजू द्यायचं. यात मी 1.5 चमचा वाटण घालणार आहे. वाटण कसं बनवायचं त्याची क्लिप मी इथे जोडत आहे. हा बरिस्ता घ्यायचा. जिरं, लाल मिरच्या आणि लसूण. हो 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 हो, बघा किती सुंदर दिसतं, एक नंबर. आता आपण यामध्ये घालूया वाटण. थोडंसं वाटण घालायचं. तुम्हाला मी जे वाटण दाखवलं ते वाटण मी ऑलरेडी करून ठेवलं होतं. त्यातलंच हे 1.5 चमचा वाटण मी या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे. माझ्याकडे असं वाटण नेहमीच केलेलं असतं. एकदम क्रीमी क्रीमी दिसते. तर पुन्हा झाकण ठेवून एक 5 मिनिटं ठेवूया. वाटण घातलं. आता एक 5 ते 10 मिनिटं शिजून देऊया, म्हणजे आपली मशरूम मसाला तयार आहे. हा 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 हा, बघा किती भारी दिसते. आता तुम्हाला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तुम्ही. हे पहा, तुम्हाला भातावर वगैरे खायची असेल तर एवढी कन्सिस्टन्सी पुरी आहे. याच्यावर भाकरीवर पण तुम्ही खाऊ शकता, नान, पराठा कशावर पण खाऊ शकता. एकदम अप्रतिम दिसते आणि अप्रतिम पण लागते. बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची. जर तुमच्याकडे कसुरी मेथी अवेलेबल असेल तर थोडीशी 1 ते 1.5 चमचा भरून छान हातावर चुरगळून कसुरी मेथी घाला. त्यानेही अगदी अप्रतिम चव येते. पण आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी घालत नाही आहे. बघा ना किती मस्त दिसते ही ग्रेव्ही. जेवढी मस्त दिसते ना तेवढी खायलाही अगदी अप्रतिम लागते. हो, नक्की घरी तुम्ही करून बघा, खूप सुंदर लागते. तुम्ही कशाबरोबर खा, तुम्ही भाकरी बरोबर खा, तुम्ही चपाती बरोबर खा, नान बरोबर खा किंवा भाताबरोबर खा, अगदी भारी लागते. जशी दिसते ना तशीच लागते. आता मी गॅस बंद करते. आपला मशरूम मसाला मस्त रेडी झालेला आहे. चला, अरे थांबा, मी मशरूम मसाल्याबरोबर काय केले ते तर बघून जा. मी केलेले आहेत मस्त भाजणीचे वडे. काय आहे ना, आम्हा नॉनव्हेजवाल्यांसाठी मी केलं होतं चिकन आणि त्याबरोबर हे वडे केलेले. पण आमच्याकडे एक व्हेज माणूसही आहे, त्याच्यासाठी मी हा मशरूम मसाला स्पेशल बनवला आहे. म्हणून त्याची तर आज मजाच होणार आहे. मशरूम मसाल्याबरोबर त्याला चक्क भाजणीचे वडे खायला मिळणार आहेत.
तर मंडळी, मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपला चॅनल मायलेकटर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा मंडळी. राम राम, बाय बाय.